यंदाच्या मान्सूनबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचं मत काय हे आपण जाणून घेऊच, पण मान्सूनच्या काळातच प्रशांत महासागरात एल निनो ही स्थिती तयार होण्याची शक्यता असल्यानं भारतात मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी होईल असा अंदाज हवामानाच्या जगभरातल्या मॉडेलनुसार व्यक्त केला जातोय। त्यातून यंदा मान्सूनच्या पावसाबाबत निश्चितच चिंता आहे, पण फार चिंता करू नका, कारण दुष्काळाचं हे संकट दूर होऊ शकतं। त्यामुळं यंदा दुष्काळ असेल की सुकाळ याचीच अभ्यासपूर्ण माहिती आपण घेऊ। नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मान्सूनमध्ये भारतात पाऊस पडण्यासाठी हिंद महासागरात म्हणजे अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प तयार व्हावं लागतं। जमिनीवर कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यानंतर हे बाष्प जमिनीकडे वाहून येतं आणि पाऊस होतो। या सगळ्या प्रक्रियेत समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याची भूमिका महत्त्वाची असते। मान्सूनच्या काळात नैऋत्य मोसमी वारे म्हणून आपण या वाऱ्यांना ओळखतो। अगदी दूरवरून म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशातून येणारे हे व्यापारी वारे कमी दाबाच्या पट्ट्यांच्या प्रदेशाकडे वळतात। या प्रवासात ते मान्सूनसाठी नैऋत्य दिशेने बाष्पही घेऊन येतात। मान्सून चांगला आणि उत्तम होण्यासाठी ही नैसर्गिक यंत्रणा आहे, पण प्रशांत महासागरातला एल निनो हीच यंत्रणा उद्ध्वस्त करतो। म्हणजे काय होतं हेही आपण थोडक्यात पाहू। मित्रांनो, प्रशांत महासागराच्या 3 अवस्था असतात। महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा थंड झालं की त्याला ला निना स्थिती म्हणतात, आणि तापमान सामान्य असलं की ही न्यूट्रल म्हणजे तटस्थ स्थिती असते। पण तापमान वाढलं की एल निनो स्थिती तयार होते। पहिल्या दोन्ही स्थितीमध्ये मान्सूनला कोणताही मोठा धोका नसतो, मान्सून चांगला होऊ शकतो। पण प्रशांत महासागराचं तापमान वाढलं की एल निनो हा खलनायक तिथं तयार होतो। तापमान जितकं जास्त तितका तो प्रभावी होतो। तिथं कमी दाबाची क्षेत्र तयार होतात आणि निसर्ग नियमानुसार वारं कमी दाबाकडे वाहतं। त्यामुळं आपल्या मान्सूनसाठी हिंद महासागरात तयार होणारा बाष्प हा एल निनो खेचून नेतो। त्यामुळं साहजिकच भारतात मान्सूनचं प्रमाण कमी होतं। यंदा मान्सूनच्या काळातच एल निनो स्थिती निर्माण होणार असल्यानं चिंता व्यक्त केली जाते, पण दुष्काळाची ही चिंता कशी दूर होऊ शकते हेच आपण यापुढे पाहणार आहोत। मित्रांनो, एल निनोच्या संभाव्य स्थितीबाबत नॅशनल वेदर सर्व्हिसचा हा आलेख पहा। या लाल रंगाच्या स्तंभात एल निनोच्या शक्यतेची टक्केवारी देण्यात आली। त्यामध्ये जून महिन्यापर्यंत प्रशांत महासागरात न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे जून पर्यंत धोका कमी आहे। पण जुलैपासून एल निनो स्थिती तयार होण्याची शक्यता टक्केवारीनुसार जास्त दर्शवण्यात आली। म्हणजे सध्याचा अंदाज लक्षात घेतला तर मान्सूनची सुरुवात नॉर्मल होऊ शकते, पण त्यानंतर पाऊस कमी होत जाण्याचा धोका दिसून येतोय। मित्रांनो, आपल्या मान्सूनला एल निनो पासून वाचवणारा हिरो म्हणजे आपला इंडियन निनो। तांत्रिक भाषेत सांगायचं झाल्यास हिंद महासागरातला IOD अर्थात इंडियन ओशन डायपोल हा IOD म्हणजे काय, तो काय करू शकतो आणि त्याचा सद्यस्थितीतला अंदाज काय हे आता आपण पाहू। हिंद महासागरातल्या 2 बाजू लक्षात घ्या, एक आफ्रिकेजवळची पश्चिम बाजू आणि दुसरी इंडोनेशिया जवळची पूर्व बाजू। हिंद महासागरातल्या या दोन्ही बाजूच्या तापमानातली तफावत म्हणजे IOD। हिंद महासागराच्या पश्चिम बाजूला म्हणजे अरबी समुद्रात पृष्ठभागाचं तापमान वाढलं आणि त्यावेळी पूर्वेकडची बाजू थंड असेल तर त्याला पॉझिटिव्ह IOD म्हणतात। पण बरोबर उलटी स्थिती झाली म्हणजे पश्चिमेकडे थंड आणि पूर्वेकडचं तापमान वाढलं की त्याला निगेटिव्ह IOD म्हणतात। आपल्याला हवा असलेला हिरो पॉझिटिव्ह IOD आहे। प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव असताना हिंद महासागरात पॉझिटिव्ह IOD स्थिती तयार झाली तर अरबी समुद्रात बाष्पाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते आणि एल निनोचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते। पण मित्रांनो, या IOD ची सद्यस्थिती काय, त्यासाठी ऑस्ट्रेलिया ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीच्या या IOD इंडेक्स कडे पहा। त्यात आयोडीची स्थिती न्यूट्रल मधून हळूहळू पॉझिटिव्ह कडे जाताना दिसून येते। उन्हाळ्यात पॉझिटिव्ह स्थिती
तीव्र होत जाण्याची शक्यता असते. त्यानुसार एक समाधानाची गोष्ट म्हणजे एल निनोचा प्रभाव वाढण्याच्या काळात आपला हिरो म्हणजे पॉझिटिव्ह आयडी ऍक्टिव्ह होऊ शकतो. हवामानाचा लहरीपणा लक्षात घेतला तर पुढील काळात सकारात्मक बदलही होऊ शकतात. त्यामुळं भारतीय हवामानशास्त्र विभागानं अद्याप तरी 2026च्या मान्सून बाबत वेट अँड वॉच हीच भूमिका ठेवली. धन्यवाद.